विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बालभारतीच्या इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकातील रानपाखरा ही कविता पाहणार आहोत। या कवितेमध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात एक चित्र दिसतं आहे आणि या चित्रामध्ये या पक्षाच्या पाठीवरती ही छोटीशी मुलगी बसलेली आहे आणि हा पक्षी तिला कुठेतरी घेऊन जातो आहे। बाळांनो, ही जी कविता आहे या कवितेमध्ये एक मुलगी रानपाखराबरोबर बोलत आहे। रानपाखरू म्हणजे काय तर रानात विहार करणारा, रानात फिरणारा पक्षी, त्याला रानपाखरू असं म्हटलं जातं। या रानपाखराबरोबर ही मुलगी बोलते आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे। तशी कल्पना कवीनं केलेली आहे। रानपाखरा या कवितेचे कवी आहेत गोपीनाथ। रानपाखरा या कवितेचे कवी कोण, तर याचं उत्तर आहे गोपीनाथ। बाळांनो, ही कविता आता आपण समजावून घेऊया। वाचत वाचत ही कविता त्याचा आशय एकदा समजावून घेऊया। रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा। रानपाखरा, तू दररोज सकाळी माझ्या घरी येतोस। गाणे गाऊन मला उठविसी, मित्र जीवाचा खरा। तू माझा खरा मित्र आहेस। तू काय करतोस तर मला गाणे गाऊन झोपेतून उठवतोस। शरीर निळसर शोभे झालर। तुझं शरीर कसं आहे तर निळसर आहे। रानपाखराचं शरीर कसं आहे? रानपाखराचे शरीर निळसर आहे। शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, आणि तुझ्या शरीरावरती ठिपक्यांची झालर आहे, ठिपक्यांची किनार आहे। झालर या शब्दाचा अर्थ आहे किनार किंवा किनाऱ्यावरची जी बाजू आहे, नक्षी आहे, त्याला झालर असं म्हटलं जातं। सतेज डोळे चमचम करती, जणू रत्ने गोजिरी। गोजिरी म्हणजे काय तर सुंदर। गोजिरी या शब्दाचा अर्थ आहे सुंदर। तुझे डोळे कसे आहेत तर सतेज आहेत, म्हणजे चमकणारे आहेत। सतेज डोळे चमचम करती, तुझे डोळे चमकतात। कसे चमकतात? जणू रत्ने गोजिरी, जशी सुंदर सुंदर रत्न असतात तसे तुझे डोळे चमकतात। पाय चिमुकले, तुझे पाय चिमुकले आहेत, लहान आहेत। पंख चिमुकले, पंखसुद्धा लहान आहेत। देह तुझा सानुला, देह म्हणजे काय? शरीर। देह या शब्दाचा अर्थ आहे शरीर। तुझं शरीर कसं आहे? लहान आहे। सानुला, सानुला या शब्दाचा अर्थ आहे छोटं। तुझे पाय छोटे आहेत, पंख छोटे आहेत, शरीरसुद्धा छोटं आहे। अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। मुलगी प्रश्न विचारते, मग तुझं हे शरीर छोटं आहे, पाय छोटे आहेत, पंख छोटे आहेत, पण एवढ्या मोठ्या आभाळात तू कसा उडतोस, असा प्रश्न या मुलीनं विचारलेला आहे। रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर। ज्यावेळी रात्र संपते त्यावेळी डोंगराच्या आडून म्हणजे डोंगर चढून वर येतो भास्कर। भास्कर म्हणजे काय तर सूर्य। सूर्य उगवतो, रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो। तूही त्याच्या संगे येसी, गात गात सुस्वर। आणि मग ज्या पद्धतीनं सूर्य रात्र संपल्यावर उगवतो तसा सूर्य उगवल्या उगवल्या तू देखील येतोस। कसा येतोस तर गाणे गात येतोस। गात गात सुस्वर, सुरामध्ये सुरेल असं गाणं गात तू देखील येतोस। तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरे। आता मला सुद्धा तुझ्यासारखं उडत आकाशामध्ये जावंसं वाटतंय। नेशील का मज तुझ्या बिराडी, मला तुझ्या घरी नेशील का? बिराडी, बिराडी म्हणजे घरी। बसवूनी पंखावरी, मला तुझ्या पंखावर बसवून तुझ्या घरी नेशील का? माय तुझी येईल, माय म्हणजे आई, तुझी आई येईल। सूर्यही येईल भेटायला, त्याचप्रमाणे तुझी आई मला तुझ्या घरी भेटेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील मला भेटायला येईल। मजाच होईल सख्या पाखरा। सख्या, सख्या म्हणजे मित्रा। मजाच होईल माझ्या मित्रा, मला खूप बरं वाटेल, खूप गंमत वाटेल। मजाच होईल सख्या पाखरा, नेई एकदा मला, मला तुझ्या घरी ने,
मला खूप गंमत वाटेल अशी ही मुलगी म्हणते आहे. बाळांनो, रानपाखरा ही कविता निसर्गामध्ये आढळणाऱ्या पशुपक्ष्यांवरती, पाखरावरती केलेली आहे. आपण सुद्धा आपल्या सभोवतालच्या निसर्गात असणाऱ्या गोष्टींवरती असंच प्रेम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे निसर्गात असणाऱ्या वस्तू जपल्या पाहिजेत. झाडं असतील, झाडांना पाणी घातलं पाहिजे, झाडांची निगा राखली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांची फुलं, पानं, फांद्या विनाकारण तोडू नयेत हे देखील लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला छोटी छोटी पाखरं असतात, त्या पाखरांना त्रास देऊ नये, दगड मारू नये, ह्या देखील गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. काही गोष्टी आपण आपल्या वागण्यामध्ये आणल्या पाहिजेत, तरच आपण एक माणूस म्हणून चांगल्या पद्धतीनं जगू शकू असं मला वाटतं. बाळांनो, ही कविता तुम्हाला अभ्यासाला दिलेली आहे. त्याचं कारण हेच आहे की निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जाणीव निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं. कदाचित या गोष्टी आपण पाहत नाही आणि त्यामुळं आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. रानपाखरा या कवितेतून रानामधलं एक छोटंसं पाखरू आहे, छोटासा पक्षी आहे, पण त्याच्याशी देखील ही मुलगी संवाद साधते आहे. आणि आपल्याला माहिती आहे, सकाळी सकाळी ही रानातली पाखरं सुस्वर असं गायन करीत आपल्या घराच्या आजूबाजूला बागडत असतात. त्यांचं अस्तित्व आपल्याला या कवितेतून दिसतं आहे आणि ही मुलगी त्या रानपाखराबरोबर बोलत आहे हे कवी गोपीनाथ यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बाळांनो, आज ही जी कविता तुम्हाला मी शिकवली ती तुम्हाला निश्चितपणे समजली असेल अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.